कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ, हलकल्लोळ, माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा, उद्या भिकारी, शेळी सकाळी, वाघ मी दुपारी, कसा कसा मी, असा मी तसा मी. ए भाई, बंधू, भैया, ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? हे कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा, रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो, मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी, गुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी, कसा कसा मी, असा मी तसा मी, असा मी तसा मी. तुला नवीन शाळेत आपण ऍडमिशन घेतली आहे. कुठली शाळा? मालवणकर हायस्कूल. अरे बापरे. म्हातारा मुलगा मला शिकवशील अशी गणित? हा म्हातारा मुलगा आहे ना, चालू आहे. जो स्लो सायकल चालवेल तो जिंकला. हो. अरे प्रश्न मंजुषा, तू जिंकून दाखव. चालेल चालेल, सुगंध नाही मिळाली तू मंजुषा तरी मिळेल. कुठवर आली तयारी? उत्तम. तुमची? अतिउत्तम. तुम्ही कितीही सर्वोत्तम तयारी केली तरी लघुत्तम बुद्धीचा चकोर प्रश्न मंजुषेत महत्तम गुण मिळवूच शकत नाही. अरे तुझा तो गणोत्तम, हा? तुझा गणू काय गणू मिळवणार, काय गुण मिळवणार? ते कळेलच प्रश्न मंजुषेच्या वेळी. अरे तो स्पर्धा जिंकणार, मग चकोर चकोरीचं मी लग्न असं धूमधडक्यात करणार, ते बघ तू. शक्यच नाही. स्पर्धा गणू जिंकणार. चकोर एकदम ढ गोळा आहे. ढ गोळा? तो आता बक्षीस गोळा करणार आहे. अनपेक्षितपणे का होईना, पण स्पर्धा तो जिंकणार. चॅलेंज चॅलेंज करतो मी अरेंज. चॅलेंज म्हणे. हा, त्याला सुगंधा मिळाली नाही म्हणून काय झालं, पण ही मंजुषा मी त्याला मिळवूनच देणार. मग ती प्रश्न विचारणारी का असे ना. डॉक्टर डॉक्टर, हो काय करताय डॉक्टर? डॉक्टर डॉक्टर, तुम्ही अर्धेच का आलात? अरे तो डोळ्याचा हात काढा. हे घ्या, अनपेक्षित प्रश्न संच. प्रश्न मंजुषेत जे अनपेक्षित प्रश्न येतात त्याचा हा संग्रह. चला आजपासून कामाला लागा. अण्णा मला जमेल नाही. जमेल काय, तुम्हाला जमवायलाच पाहिजे. हा तुमचा विद्यार्थी. हे बेटा, कोण आलेत ब? चर आलेत ना, त्यांचे पाय पड. हा हा, नमस्कार सर. अण्णा हा बेटा, हे 48वे सर ना? म्हणजे मला शिकवायला येणारे सगळे सर अण्णा म्हणाले. अण्णा हे काय? हे तुम्हाला नंतर सांगतो. हे बघ बेटा, मी पाटे क्लासला जातो आणि नोट्स घेऊन येतो. हा, पाटे पाटे उठायचं आणि सगळं पाठ करून टाकायचं. पाटे पाटे म्हणजे? अहो पाटे पाटे उठायचं आणि सगळं पाठ करून टाकायचं. तुम्ही सांभाळा, मी आलो. सर मी आत येऊ का? काय चकोरी, तू सुद्धा इंजेक्शन घेतलंयस? जिथे चकोर तिथे चकोरी. चिरकुटल्या लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. दूर भाग भाग सा, दूर भाग भाग सा, दूर भाग भाग सा. चकोरी मी कुठे आहे? हा कोट आहे. हा चकोरी एकदम बंद. चकोर इथे अभ्यास करण्यासाठी आलेला आहे, शिकण्यासाठी आलेला आहे. त्याला त्रास देऊ नकोस. बसा बसा, अभ्यासाला बसा. चला लगेच अभ्यासाला बसा. ठीक आहे, आता आपण रसायनशास्त्राकडे वळूया. हा रसायन का, हा असा का पडला आहे? सर त्याला एखादा विषय आवडला ना की तो झोपतो. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या उषाकडे वळूया. दुसऱ्या विषयाकडे वळूया. आता मी तुला काही प्रश्न विचारतो, त्यांची तू उत्तर द्यायची. मला सांग, सरस्वतीला मंगळ का आहे? सर तुम्ही पत्रिका वाचताय. मला सांग, कोकणातले लोक काय खातात?
भात आणि मासे. शिवाजी महाराज आग्र्याहून कशातून पळाले? मिठाईच्या पेटाऱ्यातून. जेम्स वॅटने काय शोधून काढले? वाफेचे इंजिन. चकोरी चकोरी, तू उत्तर द्यायची नाहीस, उत्तर चकोरनी द्यायची आहेस. चकोर, हे सगळं लक्षात ठेवायचं. आता तुला हेच प्रश्न मी परत परत विचारेन. मला सांग, जेम्स वॅटने काय शोधून काढले? भात आणि मासे. अरे जेम्स वॅट काय लुंगी लावून दर्यावर फिरणारा कोणी वाटला काय तुला? अरे त्यांनी जर भात आणि मासे खाल्ले तर कोकणातले लोक काय खातात? मिठाईचे पेठारे. कोकणातले लोक मिठाई खातात. मग ते कोकणातून मुंबईला कशाला आले असते? मला सांग की शिवाजी महाराज आग्र्याहून कशातून पळाले? अरे हे पण पळाले की काय? आम्ही इथे. मला सांग चकोर, शिवाजी महाराज आग्र्याहून कशातून पळाले? वाफेच्या इंजिनातून. मला नाही करायचा अभ्यास. असं काय करतो चकोर? अभ्यास करायला पाहिजे ना. तुला प्रश्न मंजुषेमध्ये भाग घ्यायचे की नाही? म्हणजे ते अवघड प्रश्न विचारतो. तरी पण अभ्यास करायला पाहिजे. काय चक्कर बाबा, झालं काय एसटीडी? अण्णा म्हणाले सारखं सारखं गावाला फोन नाही करायचा. नाही, ते पुस्तकात बघून एसटीडी करतात नाही का? स्टडी म्हणतोय हा. येस स्टडी. आता मला सांगा, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, कोण म्हणाले? अण्णा मालवणकर. काय? कधी? काल मालवणकर बाईंनी कचरा काढण्यासाठी अण्णांना टरकवलं तेव्हा अण्णा म्हणाले, मी टरकलं, मी टरफलीने शेंगाने टरफ. पण या पुस्तकात तर लोकमान्य टिळक लिहिलंय. ते तिकडे बोलले असतील पण इकडे अण्णाच बोलतात. मी पण ऐकलं. या पुस्तकात ना भारी गोळ आहे. आता मला सांगा, एका झाडावर 100 पक्षी बसले तर एका शिकाऱ्याने त्या एका पक्षावरती गोळी झाडली. आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? सांगा सांगा बघ. 1 चूक 0. आता त्या गोळीने एक पक्षी मेला आणि आवाजाने सगळे बुर्रकन उडाले. पण त्यातला एक पक्षी आंधळा आणि बहिरा असला तर? आणि त्यातला एक लंगडा पण असू शकतो ना. म्हणजे तो. या पुस्तकात भारी गोळ आहे. सरांनी विचारतो. पाहिलंच ना किती गोंधळ आहे पुस्तकात. मला नाही शिकायचं. नाही तरी पण आपल्याला अभ्यास करायलाच पाहिजे. मी घेते तुझा अभ्यास. हा, एक मिनिट. हा, बघ, विजातीय ध्रुव एकमेकांजवळ आले की आकर्षण निर्माण होतं आणि सजातीय ध्रुव एकमेकांजवळ आले की ते एकमेकांपासून दूर जातात. कळलं? नाही कळलं. आता बघ, हा, आता मी मुलगी आहे. हा, आणि तू कोण आहेस? मी कोण आहे? मुलगा. हा मी हा, म्हणजे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आले की काय होतं? ऑक्सिजन पटापटा आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जोर जोरात बाहेर फेकला जातो आणि माझ्या हृदयाच्या झडपा सारख्या उघडझाप होतात आणि माझ्या संपूर्ण अंगावर काटा उभा राहतो. असं वाटते की तुझा हात असाच माझ्या हातात राहू दे. म्हणजे सजातीय ध्रुव एकमेकांजवळ आले की काय निर्माण होतं? आकर्षण. हे चकोरी चिकुटली, तुझाच हातच माझ्याच हातात राहू दे ना. हा अभ्यास किती छान वाटतो ना. आपण हाच अभ्यास करूया रोज. चकोर आलं सजातीय ध्रुव. मला ह्यांना पाहून पळावं असं वाटतं. चकोर इकडे पाटे क्लासचे नोट आणलेत. आता पाटे उठायचं आणि सगळं पटकन करून टाकायचं. पायाचा वर्ग मेल्या कविता पाठ कर. एक दिन बिक जाएगा माटी के. अरे शाळेत चल, आपण तुला खेळणं आणू. तुम्ही खेळा. अरे माझं वय का खेळायचं? हो अण्णा, ते बघा. तो धावून आला काळ
विवहळला श्रावण बाळ. श्रावण बाळ जातो झोपायला अहो किती मोठ्यानं ओरडताय तुम्ही. माझ्या गणूला त्रास होतोय. गणू अरे बदाम खा बदाम. बदाम पिसते छळतात नुसतं. तू अभ्यास कर मग तुला देणार. आता वाच वाच बघू वाच. हा वाच. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काजू मालवणात मिळतात. अरे आणि बरी आठवण केली. बराच वेळ झाला तू काजू खाल्ला नाही. अण्णा काजू. आधी तू वाच बघू. तुला सगळं देणार. वाच वाच. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काजू मालवणकर बाईंकडे मिळतो. हे काय बोलतोयस तू. आणि आणि मोठ्यानं अभ्यास करू नकोस. गणूला त्रास होतोय. नाही नाही तू मोठ्याने बोल. अरे तुला पाठ कसं होणार. भूमिती भूमिती काय ते बोल. दक्षिण दिशा दक्षिणेला असते. उत्तर दिशा उत्तरेला असते. दक्षिण दिशा दक्षिणेला असते. उत्तर दिशा उत्तरेला असते. दक्षिण दिशा दक्षिणेला त्रिकोण असतो. चौकोन असतो. दक्षिणेला आखूड असतो. उत्तरेला बदल असतो. केवढा हा आक्रोश. अरे केवढा हा आक्रोश. अरे तुमचा केवढा गोंगाट. एक तर तुम्हाला शिकवून शिकवून माझ्या मेंदूचा भोसकाट झालेला आहे. अरे पहाटे 4 वाजता कसला रे अभ्यास करताय तुम्ही. अहो डॉक्टर प्रश्न मंजुषा 2 दिवसावर आली आहे. अभ्यास करायला नको. काय 2 मॅडम जाऊन येतो. अरे गण्या काय रे दिवसभरात 18 वेळा जाऊन आलास. मग सारखं त्याला बदाम दे. मग तो बेदाम नाही होणार. गप्पा बसा तुम्ही. चल निघ. चाललं मेले आता कशाला थांबलाय. कोणाची वाट बघतो. अण्णा तुला पण हे काय एक प्रश्न पडलाय. काय? यंदा प्रश्न मंजुषाला पाहुणा कोण असणार. अरे हो कोण पाहुणा. आता प्रमुख पाहुणा सुद्धा मी चालेल. खुसुक भंग कस 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 खुचुक थांब 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 फचक 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 हीच ती ठाकूरची हवेली. असा कॅमेरा बंगल्याच्या वर ठेवायचा. बंगल्यावर एवढ्या वर कसं नेणार. जापकन खाली आणायचा आणि मग खाटकन घोडा बाहेर. आणि मग आमच्याकडे घोडे नाहीये हो. डॅम खाटकन पिस्तूल बाहेर. आणि मग खाड 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 खटाक. हे काय करत ठाकूरचा मुलगा बाहेर. आणि एक डॅम म्हणेपर्यंत सन्नकंतर गोळी लागणार. आणि मग रापकन खाली पडणार. ओ माय गॉड. थो 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 रक्त थो थो रक्त. आवडालो क्या बात है क्या ब्लड है यार. आणि यानंतर ठाकूरची बायको अशी येणार. आणि आणि टचकन तिच्या डोळ्यातून पाणी. वहिनी स्वतः थांबा. मेरे बच्चे को कौन संभालेगा. मैं हूं ना. और मुझे कौन संभालेगा. मैं नहीं. कट क्या सीन है. उठ क्या बच्चा क्या सीन देख. अच्छा ओके पैर पड़ने की जरूरत नहीं. ओके कट इसका पेमेंट नहीं दे रहा. यस. कोण आहे तुम्ही. मी हिप्पी. मी रमेश हिप्पी. रमेश हिप्पी डायरेक्टर आहे. कुठल्या कंपनीचा. कट डायरेक्टर म्हणजे कंपनी रामगोपाळ वर्माने बनवला. यस. मी थांब लक्ष्मी तुला लावते. पौर्णिमेच्या आधी जर अमावस्येच्या नंतर थोडा कुंकवाचा टिळा जरी असशील तू विधवा. हा कुठल्या कंपनीचा डायलॉग. विनोदी चित्रपट आहे का. सिनेमाचं नाव आहे. मेवण्याचा डाव कुरडेचा घाव. कट अशा इमोशनल चित्रपटानंतर मी एक देमार चित्रपट बनवायचा विचार करतोय. म्हणजे तुम्ही सिनेमाचे चित्रपट आहात तर. चित्रपटाचे डायरेक्टर आहात तर. यस. हो सिगरेट प्यायला बंदी आहे. मला ही हवेली कोण आहे. हवेलीचा मालक कोण आहे. मस्त आहे तुमची हवेली पण जरा 20% वाढले जरा. नाही मी सांगतो तुम्हाला या हवेलीचा मालक कोण आहे ते. अण्णा प्रमुख पाहुणा सापडला. चला ओ डायरेक्टर ढरे हा पुढे गेला. खसकन आतमध्ये येणार. खसकन सोफ्यावर उभा राहणार. फटकन खाली बसणार.
झटकन उठणार आणि झटकन घड्याळ उचलू चोर 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 अण्णा चोर 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 अण्णा मला मारतो तू सारखी रूप बदलतो कसं लक्षात ठेवणार? अरे अरे ते आपले प्रमुख पाहुणे आहेत. पण घड्याळ उचलत होते. ऍक्च्युअली काय माहिती का, मी सीनची रिहर्सल करत होतो, त्यात चुकून असं घड्याळ उचललं. ए, त्यांच्या पाया पड. अजून तो लहान आहे. लहान आहे की मोठा आहे तेच कळत नाही. ते मग सांगतो तुम्हाला. तुम्ही कोण? हे या बंगल्याचे मालक. असं म्हणतात, पण खरी मालकीन आमची बायको. ओ गुड. मला हा तुमचा बंगला आवडला. शूटिंगसाठी मला शूटिंगसाठी द्याल? आय मीन सिनेमाच्या शूटिंगसाठी. ते आपण नंतर ठरवू. ओके. पण आधी मला एक सांगा, हां. आमच्या या घरात हां. झटपट प्रश्न मंजुषेसाठी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का? नो प्रॉब्लेम. कधी आहे स्पर्धा? उद्या उद्या सकाळी 10 झटपट प्रश्न मंजुषेत आपणा सर्वांचे स्वागत करूया. गाण्या अण्णा डॉक्टर डायरेक्टर चकोरी मालवणकर बाईंचे ते क्वाचे ते कायचे. तर यामध्ये 2 गट आहेत. पहिला गट आहे चाणाक्ष गट, दुसरा गट आहे विद्वान गट. चाणाक्ष गटात आहेत चकोर चित्रे, विद्वान गटात आहे गणू गवाणकर. आणि आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रमेश हिप्पी. आणि गुणफलक लिहिणार आहेत चकोरी मालवणकर. या महाप्रश्न स्पर्धेमध्ये आम्ही 5 प्रश्न विचारणार आहोत. ही 5 प्रश्नांची महाप्रश्न मंजुषा आता सुरू होत आहे. चकोर पाठाने सगळं. अण्णा मंगेश पाडगावकर कोणत्या टोपण नावाने कविता लिहितात? पापड झापड मारणे. अरे तेच नाव वापरतात. मॅडम मॅडम मी जाऊन येऊ. बुस तिथेच. तर या स्पर्धेला सुरुवात होत आहे. गुणफलक तयार. मैं तो कब से खड़ी इस पार के अखियां मिलाऊं कभी अखियां झुका. बस 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 कळ बस कळ. तर हिप्पीजी तयार. फास्कन सुरुवात करा. फास्कन रिझल्ट लावा. झटकन मी प्राइज देतो. प्रत्येक प्रश्नाला मिळणार आहेत 20 गुण. आणि उत्तर द्यायचं असेल तर बदल दाबायचा. अरे एवढ्यात नाही प्रश्न विचारल्यावर. प्रश्न पहिला. पंडित नेहरू आपल्या पोटाला कुठलं फूल लावायचंय? कमळ, धोत्रा, धोत्र्यात मारीन. चापा, गुलाब. करेक्ट करेक्ट. विद्वान गणूला 20 गुण मिळालेले आहे. आता प्रश्न दुसरा. भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला? इंद्रधनुष्य, बदक. मोर, मोर. फास्कनाला 20 आणि फास्कन त्याला पण 20. आता पुढचा प्रश्न. भारताचे सुप्रसिद्ध शहनाई वादक बिस्मिल्ला खान कुठलं वाद्य गाजवायचे? डोकं, कुठलं वाद्य वाजवायचे? टिप्पणी, तुतारी. बँड, शिंगा. शेपूट. अरे ते ना प्रसिद्ध शहनाई वादक म्हणाले. शहनाई. तू सेना कशाला बोललीस? क्यों दिला त्याला? लेकिन क्यों? गप्पा नको गप्पा नको. आता पुढचा प्रश्न. तुमच्या बायकोच्या नवऱ्याच्या सासूच्या मुलीला काय म्हणतात? तुमच्या बायकोच्या नवऱ्याच्या सासूची मुलगी. चकोरी, ए ती तुझी बायको नाहीये. बायको बायको. बरोबर बायको. बरोबर. आता अंतिम शेवटचा इम्पॉर्टंट आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काजू उत्पादन कुठे हो? काजू पिकतील तोपर्यंत. तेच म्हटलं पिकतील ते. ओ काजूचं नाव काढू नका, मला प्रेशर येतं. अगं गोची झालेली आहे. दोघांनीही एकदम बदल वाजवला आहे. आता करायचं काय? फास्कन ऍक्शन रिप्ले आणि फास्कन रिझल्ट. ऍक्शन रिप्ले. ओके. 1 2 3
3. चकोला संधी मिळाली आहे, त्यांनी बजर वाजवला आहे. मालवणकर चुकला. मालवणात मालवणात तर आजच्या स्पर्धेचे विजेते आहेत चकोर तात्या साहेब अरे गण्या, उशीर का केलास? आता ऑलरेडी उशीर झालाय मॅडम. अटकलो तार झालो, वाचवा. अरे हा भस्कन नाचत होता, फस्कन शब्द का झाला? चकोर पुन्हा अडकला. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण नि उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ